Hello students, today we are going to see distinguish between progressive waves and stationary waves. During previous period we have seen what are stationary wave, its properties, its equation. Stationary wave is formed due to progressive waves which are identical means their amplitude is the same, this amplitude is the same, frequency is the same, period is the same. Period means time taken to complete one cycle. Period is same, frequency is same, amplitude is same, wavelength is the same. And such a two progressive wave, if they are traveling on the same line of path but opposite in direction, then they forms a stationary wave. समजतंय काय सांगितलं? दोन प्रोग्रेसिव्ह वेव्ह एकदम सेम असतील पण एकाच रस्त्यावर असतील, लाईन ऑफ पाथ, आणि ऑपोजिट डायरेक्शनने जात असतील तर ह्या वेव्ह अशा गुंफल्या जातात आणि ही तयार होणारी वेव्ह ला स्टेशनरी वेव्ह असं म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल ही एक वेव्ह अशी जात आहे आणि ती ठोकली जाऊन इथं रिफ्लेक्ट झाली. रिफ्लेक्ट म्हणजे काय? डायरेक्शन ऑपोजिट झाली. आता एक जाणारी वेव्ह आणि रिफ्लेक्ट होऊन येणारी वेव्ह, हे प्रॅक्टिकल तुम्ही लहानपणी केलेलं असतं. कोणतं प्रॅक्टिकल? बघा, एखादा रबर जर तुकडा सापडला आपल्याला, एक दातात धरतो आपण त्याला, एक टोक आणि एक टोक हातात, आणि लहान मुलं काय करतात? ट्रिंग ट्रिंग आवाज करतात बघा. मग तेव्हा तो रबरचा तुकडा असा एकच असतो ऍक्च्युअल मध्ये, पण असा पण आणि असा पण फुगलेला दिसतो. पहा, बारीक ऑब्झर्वेशन करा. किंवा अजून दुसरं एक्झाम्पल, हा तिला सांगा तुझ्या मागचीला बंद कर, काय करते, काय बघून राहिली, इकडे लक्ष देणार. स्पेशल सांगावं लागतं का मानपानाने? तर बघा, लहानपणी तुम्ही दोरा आणि एक भिंगरी येते बघा, गोल अशी भिंगरी यायची आणि इथं दोन होल यायचे, याच्यामधून दोरा पास करून तिला गोल गोल फिरवून असे इथं लूप्स दिसायचे बघा, लूप्स, असे लूप्स. तर दोरा एकच असतो पण आपल्याला वाटतं तो तुटला का काय, फाटलाय का काय, दोन दोरे दिसतात असे. तर ते दिसणं म्हणजे हे एकदम फास्ट असतं. हे दोन पॉइंट्स मात्र, ही स्ट्रिंग आहे, दोरी, धागा, तार, स्ट्रिंग आहे बारीक किंवा रबर बँड, आणि दोन फिक्स्ड पॉइंट्सच्या दरम्यान ते फिक्स केलेले आहे आणि इतकी खूप टाईट आहे. आणि तिला इथं आपण मिडलला छेडलं, तार छेडतात तशी, सितार, गिना, विटा काय म्हणतात, विना, गिटार, सितार यांची जी तार असते ती छेडतात की नाही, त्याच्यातून वेगवेगळे साऊंड्स तयार होतात. मग तसं इथं छेडलं तर असे लूप्स तयार होतात. आता हा लूप म्हणजे इथले पार्टिकल्स हे वरती गेलेले आहेत बघा, ही फिगर बुक मध्ये पण दिसते, हे वरती गेलेले आहेत. त्याच वेळेला तेवढाच पार्टचे हे पार्टिकल्स खाली गेलेले आहेत, हे खाली गेलेले आहेत, हा लक्षात ठेवा. त्याचे अल्टरनेट हे वरती गेलेले आहेत, हे खाली गेलेले आहेत. पण जिथं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे पार्टिकलची, आता हे पार्टिकल्स आहेत, हे दोरीचे, धाग्याचे, स्ट्रिंगचे हे पार्टिकल्स आहेत, ते मुव्हिंग करतात. प्रत्येकाचा पिरियड सेम असतो. आता हे फटक्यात वरती जातात, खाली वर एसएचएम मध्ये असतात. ते इतक्या फटक्यात जातात की आपल्या दृष्टी सातत्य प्रॉब्लेम मुळे, की ज्या फटक्यात गोष्टी घडतात त्या आपल्याला दिसत नाही, हा त्याला परसिस्टन्स ऑफ व्हिजन असे पण म्हणतात. दृष्टी सातत्य माहिती ना? दृष्टी सातत्य, अगरबत्तीची काडी आपण गोल गोल फिरवली, जडालेली, तिची जी ठिणगी जडती
हा निखारा म्हणतो आपण त्याला, ती गोल गोल चक्र दिसतं. आता आपण ही अगरबत्ती इथं 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 वेगवेगळ्या पोझिशन्स घेते, मग ते 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 सगळं दिसतं का? डायरेक्ट राऊंडच चक्र दिसतं आपल्याला. तुम्ही प्रयोग केलेला आहे. मग तसं याचा खालीवरचा स्पीड इतका फास्ट असतो, ही एक वेव गेली का रिफ्लेक्ट होऊन परत परत अजून रिफ्लेक्ट होईल आणि ती वेव ना तिकडे सरकणार, ही पूर्ण वेव ना इकडे सरकणार, म्हणजे वेलॉसिटीचा 0 असतो. पण या दोन प्रोग्रेसिव्ह वेव आहे, या दोघं प्रोग्रेसिव्ह वेव आहे. प्रोग्रेसिव्ह वेव नेहमी जातच असते, तिला स्टॉप नसतो, तिला वेलॉसिटी असते. ती एक तर ह्या डायरेक्शनने जाईल पॉझिटिव्ह एक्स नाहीतर निगेटिव्ह एक्स. पण ह्या जेव्हा गुंफल्या जातात, गुंफल्या जाणे म्हणजे एक वेव ह्या फिक्स्ड पॉइंटला ठोकली जाते, रिफ्लेक्ट होते, आणि जी वेव गेली ती रिफ्लेक्टेड वेव आहे, म्हणजे तीच वेव आहे, सेम वेव आहे, फक्त डायरेक्शन तिने चेंज केली. म्हणून जाणारी वेव आणि येणारी वेव सेम आहे, आयडेंटिकल आहे. आयडेंटिकल मीन्स सेम एम्प्लिट्यूड, सेम फ्रिक्वेन्सी, सेम वेवलेंथ, ऑल फॅक्ट्स आर सेम. आणि मग ते अशी स्टेशनरी वेव तयार करतात. आता इथले पार्टिकल वरती गेलेले आहेत, इथले खाली गेलेले आहेत, इतके फटक्यात ते वरती जातील, म्हणजे हे खाली येतील. हा, तेव्हा इथले कुठे जातील? वरती जातील, आणि असे लूप्स तयार होतात. आता ही एक वेव आहे. वेव, एक वेवची लेंथ आपण किती मानतो? इथून इथपर्यंत लॅम्बडा. मग अर्धी इतकी लेंथ किती असेल एका लूपची? लॅम्बडा बाय 2, अर्धा लॅम्बडा ना, बरोबर. त्याच्यानंतर अजून याचं अर्धच केलं इतकं, तर ते अंतर किती असेल? अर्ध्या लॅम्बडाचं अर्ध, हे इतकं, लॅम्बडा बाय 4. एकच्या तत्तांश असेल ना, चतकोर, चतकोर, अजून चतकोर आणि चतकोर, 4 झाले चतकोर, म्हणजे एक पूर्ण सायकल तयार. मग आता असे जे पॉइंट्स आहेत, आता बघा लक्ष द्या, काही पॉइंट्स चा एम्प्लिट्यूड 0 आहे, त्यांना नोड्स असे म्हणतात. नोड्स, हे नोड्स आहेत, एन म्हणजे नोड्स. आणि जिथं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, हे पॉइंट्स, हे पॉइंट्स, हे पॉइंट्स, यांना अँटी नोड्स असे म्हणतात. हा, दोन नोड्स मधला अंतर लॅम्बडा बाय 2 असतो. एक अँटी नोड, हा अँटी नोड आहे, हा नोड आहे, यांच्यामधला अंतर लॅम्बडा बाय 4 असतो. हा, समजलं? दोन नोड्स मधलं लॅम्बडा बाय 2 आणि एक अँटी नोड आणि एक नोड यांच्यामधलं अंतर लॅम्बडा बाय 4 असतं. आणि दोन सक्सेसिव्ह अँटी नोड्स मधलं अंतर किती असेल? मग हा लॅम्बडा बाय 4 प्लस हा लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4 प्लस लॅम्बडा बाय 4 किती? 2 लॅम्बडा बाय 4, बे एक बे दोन्ही, म्हणजे किती? लॅम्बडा बाय 2. किती असेल? लॅम्बडा बाय 2 असतो. म्हणजे एक लूप लॅम्बडा बाय 2 असतो, अर्धा लॅम्बडा असतो. समजलं? आणि पार्टिकल्स इन द ऍडजसंट लूप, याचा ऍडजसंट हाय, शेजारचा ऍडजसंट लूप आर ऑपोजिट इन फेज, बट पार्टिकल्स इन द सेम लूप आर इन सेम फेज. एकाच लयामध्ये सगळे, लय म्हणजे काय, फेज सेम म्हणजे काय, एकाच वेळेला जातील, एकाच वेळेला येतील. पण आता हा पार्टिकल की जो वरती जातोय खाली येतोय, आणि हा पार्टिकल की जो वरती खाली येतोय, पिरियड मात्र सेम असतो. म्हणजे हे एकाच वेळेला जातील, एकाच वेळेला येतील, एक राऊंड मारायला लागणारा वेळ पिरियड सारखाच राहील. मग कसं शक्य? हे मोठं, हे अंतर लहान आहे. यांचा स्पीड काय असावा? जास्त असावा. यांचा स्पीड कमी असावा, म्हणजे चक्कर मारायला लागणारा वेळ मात्र सेम आहे. आता ही झाली स्टेशनरी वेव्ह. मी परत रिवाइज केली कारण तुम्ही व्हिडिओ बघितला नाही बऱ्याच लोकांनी, आणि व्हिडिओमध्ये अगदी क्लिअर दाखवलेले प्रॉपर्टीज पण झालेले आहेत, त्याच्या 12-13 प्रॉपर्टीज घेतल्या. आता प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्ह नाव कसं पडलं? सिंगल वेव्ह. द वेव्ह विच ट्रॅव्हल्स इन द सेम डायरेक्शन कंटिन्युअसली इज कॉल्ड एज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. बघा सोपं आहे, हा लक्ष द्या, फटाफट बेल झालेली. These waves are propagated. Propagated म्हणजे जाणे, प्रसारित होणे, जाणे, सरकणे.
दिस वेव्ह आर प्रोपेगेटेड इन द फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे काय, पुढे 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 जात राहतात, सुटल्या म्हणजे जातच राहते. पण स्टेशनरी वेव्ह आर नॉट प्रोपेगेटेड इन एनी डायरेक्शन. ना त्या तिकडे सरकत ना इकडे सरकत, इथंच थबकलेल्या असतात. थबकणे माहिती आहे ना मराठी शब्द. तिथंच तिथं तिथंच चालू राहतात त्या वेव्ह भिंगरीच्या. एकसारख्या किती पण वेळ तुम्ही फिरवू शकता ते भिंगरी. दुसरी गोष्ट, दे ट्रान्सफर एनर्जी थ्रू द मीडियम. या वेव्ह एनर्जी घेऊन जातात. कारण मी सुरुवातीलाच पहिलंच सेंटेन्स वेव्हचं दिलं होतं. एनर्जी, वेव्ह इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी. वेव्ह हे एक एनर्जी पाठवण्याचं साधन आहे. दुसऱ्या मोबाईल कडून ह्या मोबाईलला फोन आला, एनर्जी आली, तेव्हा आपली बेल ट्रिंग ट्रिंग वाजते, बरोबर. डोंट वरी. दुसरं, दे डू नॉट ट्रान्सफर एनर्जी थ्रू द मीडियम. आता हे फिक्सच असतात ना, पुढे जात ना मागे जात, मग एनर्जी ट्रान्सफर करतील का? दे डू नॉट ट्रान्सफर एनर्जी. तिसरी गोष्ट बघा, these waves are produced due to disturbance created in the medium. ह्या वेव्ह कशामुळे तयार होतात? मीडियम मध्ये पाण्यामध्ये स्टोन टाकला, एक सारख्या गेल्या किनाऱ्याला तर परत येतात का? नाही, गेल्या तर गेल्याच. म्हणजे इन द फॉरवर्ड डायरेक्शन दे आर मूव्हिंग. या डिस्टर्बन्स तयार झाल्यामुळे तयार होतात. लक्ष आहे का, समजतंय का? बघा, these waves are produced due to disturbance created in the medium. मीडियम मध्ये डिस्टर्बन्स तयार झाल्यामुळे स्टोन टाकला पाण्यामध्ये शांत पाण्याच्या सरफेसवर, ते काय झालं, मग पाण्याचे पार्टिकल्स डिस्टर्ब झाले आणि ते सर्कल्स मध्ये रिपल्स, इन द फॉर्म ऑफ रिपल्स दे आर मूव्हिंग टू द बँक ऑफ दॅट पॉन्ड. आणि थर्ड बघा, स्टेशनरी वेव्स आर प्रोड्यूस्ड ड्यू टू इंटरफरन्स बिटवीन टू आयडेंटिकल वेव्स ट्रॅव्हलिंग इन ऑपोजिट डायरेक्शन. ह्या वेव्ह कशा तयार होतात? ड्यू टू इंटरफरन्स. इंटरफर होणे म्हणजे मिक्सिंगच होणे, सुपरपोज होणे म्हणजे पण मिक्सिंगच होणे. स्टेशनरी वेव्स आर प्रोड्यूस्ड ड्यू टू इंटरफरन्स बिटवीन टू आयडेंटिकल वेव्स. पण त्या कशा असाव्यात? ट्रॅव्हलिंग इन ऑपोजिट डायरेक्शन. आयडेंटिकल पण असाव्यात आणि ऑपोजिट डायरेक्शन येणाऱ्या असाव्यात. समजलं? एव्हरी पार्टिकल व्हायब्रेट विथ सेम अँप्लिट्यूड. इथं प्रत्येक पार्टिकल हा घ्या ह्याचा अँप्लिट्यूड सेम असतो. पण इथं या पार्टिकलचा अँप्लिट्यूड जास्त आहे, या पार्टिकलचा त्याच्यापेक्षा कमी अँप्लिट्यूड, याचा अजून कमी, इथल्याचा तर 0 अँप्लिट्यूड आहे. नोड्स म्हणजे नोड्सची डेफिनेशन कशी केली जाते? नोड्स आर द पॉइंट्स इन द मीडियम. या मीडियम मध्ये पॉइंट्स आहेत, हुज डिस्प्लेसमेंट इज 0. हुज डिस्प्लेसमेंट इज 0. हे पॉइंट्स असेच असतात. आणि इतर पॉइंट्स मात्र अँटीनोड हा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटचा पॉइंट असतो. अँटीनोड्स आर द पॉइंट्स वेअर द पार्टिकल्स हॅव मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट अँड सो कॉल्ड एज अँटीनोड्स. मग एव्हरी पार्टिकल व्हायब्रेट विथ सेम अँप्लिट्यूड. हियर नंबर 4, ऑल द पार्टिकल्स डू नॉट व्हायब्रेट विथ सेम पार्टिकल्स. वेगवेगळे आहेत ना, लहान मोठे, समजलं? आता 5th बघा, इन दिस वेव्स फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. या वेव्ह मध्ये या पार्टिकल इथे परत फेज चेंज होईल, पण इथं फेज चेंज होत नाही. एका लूप मधल्या पार्टिकलचा फेज म्हणजे लय एकाच वेळेला जाणे, एकाच वेळेला येणे. इथं तसं नसतं. एक पार्टिकल वरती जात असेल तर दुसरं खाली जात असेल. लक्ष द्या, फेज इथं चेंज होतो प्रोग्रेसिव्ह मध्ये. इन दिस वेव्स फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. प्रत्येक पार्टिकलला फेज चेंज होतो. पण इथं स्टेशनरी मध्ये ऑल द पार्टिकल्स डू नॉट व्हायब्रेट विथ सेम अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड सेम नसतो पण फेज सेम असतो. बघा आता पुढची गोष्ट 5वी. इन स्टेशनरी वेव्स ऑल पार्टिकल्स इन द सेम लूप हॅव सेम फेज. एका लूप मधले सेम फेज मध्ये असतील आणि दुसऱ्या लूप मधले ऑपोजिट फेज. याचे याचे सेम फेज, याचे याचे पण सेम, पण याचे याचे ऑपोजिट फेज, अल्टरनेटली. आता 6वं बघा, इन अ प्रोग्रेसिव्ह वेव्स द डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स. डिस्टर्बन्स म्हणजे दगड टाकला पाण्यामध्ये आणि ते रिपल्स चालले किनाऱ्याकडे, गोल गोल चक्रे रिपल्स. तर डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स, तो डिस्टर्बन्स प्रवास करतो फ्रॉम वन रिजन, त्या रिजन पासून दुसऱ्या रिजन कडे, टू द अनादर रिजन विथ डेफिनेट व्हेलॉसिटी. त्याची व्हेलॉसिटी फिक्स असते. इथं मात्र बघा, इन स्टेशनरी वेव्ह
यांची व्हेलॉसिटी 0 आहे. इन स्टेशनरी वेव्स डिस्टर्बन्स रिमेन्स इन द रिजन. डिस्टर्बन्स व्हायब्रेशन्स एकाच रिजन मध्ये राहतात. ते ना पुढे जात ना इकडे. हा वेअर समजलं. इन द स्टेशनरी वेव्स डिस्टर्बन्स रिमेन्स इन द रिजन वेअर इट इज प्रोड्युस्ड. जिथे ती तयार होते तिथं ते व्हायब्रेट होत राहतात. हा कॉमा वेलॉसिटी ऑफ द वेव्ह इज 0. या वेव्हची वेलॉसिटी 0 असते. हिची 0 नसते. या प्रोग्रेसिव्ह आहे. एक इकडून जाणारी एक तिकडून येणारी आणि या घुमत्या जातात एका लाईनवर तेव्हा ही वेव्ह तयार होते. समजलं मग? सोपं आहे.